पावसाळी अधिवेशनाचा आज आता तिसरा दिवस आहे आणि आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। शेतकऱ्यांसाठीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत। शक्तीपीठ महामार्गावर विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे। 12 जिल्ह्यातले शेतकरी एकवटलेत आणि या महामार्गाला विरोध होतो आहे आणि तोच मुद्दा आज विरोधक सुद्धा उचलून धरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज विरोधकांकडे नेमके काय मुद्दे आहेत सभागृहामध्ये चर्चेसाठी आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल विधानसभेत सत्ताधारी आमदार आणि मंत्री शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते। सरकारच्या निषेधार्थ दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला होता आणि आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विरोधक शेतकरी आणि शक्तीपीठ महामार्ग या विषयावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेमध्ये राज्यातल्या ड्रग्ज तस्करीचं वाढतं प्रमाण, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आलेला डीपी प्लॅन रद्द करणं, मुंबईच्या काही भागामध्ये सर्रासपणे सुरू असलेली अनधिकृत हॉटेल्स आणि त्यातून सुरू असणारे गैरप्रकार या विषयांवर चर्चा होणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आज तिसरा दिवस आहे अधिवेशनाचा। अर्थातच काल अर्ध्या दिवसानंतर कामकाज झालंच नाही, त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी काय नेमके विरोधकांच्या हाती मुद्दे असणार आहेत? अनुपमा, कालचा दिवस हा पूर्णतः विरोधकांनी बहिष्कार टाकला होता, कारण ज्या शेतकऱ्यांचा अपमान वारंवार सत्ताधारी आमदार आणि मंत्री करतात त्याच्या निषेधार्थ हे काल आंदोलन केलं होतं आणि त्याचमुळं नाना पटोले यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेत त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला होता आणि त्याच्याच निषेधात नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केलं होतं आणि त्यामुळे सर्वच विरोधकांनी बाहेर जाणं पसंत केलं आणि दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला। आज देखील अशाच प्रकारे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये ड्रग्जच्या संदर्भातले काही मुद्दे आहेत, मुंबईच्या समस्यांकडे काही मुद्दे जे आहेत ते लक्ष वेधलं जाईल आणि एकंदरीतच विधानसभेमध्ये एक महत्त्वाचं असणं आहे की बत्ती शिराळा ज्या ठिकाणी पारंपरिक नागपंचमी होते त्याच्यावर बंदी घातण्यात आलेली आहे ती सुरू करण्यासंदर्भातली स्थानिक आमदार सत्यजित देशमुख हे त्या ठिकाणी मागणी करणार आहेत। तो विषय एक चर्चेला जाणार आहे। असे अनेक विषय लक्षवेधीच्या माध्यमातून देखील येणार आहेत। त्याचबरोबर आज पहिल्यांदा दोन्ही सभागृहामध्ये सुरुवातीला कृष्णराव भेगडे जे माजी आमदार आहेत, त्यांचं 2 दिवसापूर्वी निधन झालं होतं, त्यांच्या शोक प्रस्ताव देखील असणार आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर अनुपमा, आजचा दिवस हा प्रामुख्यानं विरोधक कोणते मुद्दे, शेतकरी, शक्तीपीठ महामार्ग आणि इतर मुद्दे जे आहेत ते घेत आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील या माध्यमातून उचलला जाणार आहे। ठीक, कृष्णा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण यावर चर्चा करूया। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।